टिपूने मलबारावर स्वारी करून सपाट्यासरशी त्या एका मलबारात 1,00,000 हिंदू स्त्री पुरुषांना बळाने बाटवून टाकले. त्याने कर्नाटकावर स्वारी करून मराठ्यांच्या राज्यावरही चढाई केली. धारवाडपासून खाली त्रावणकोरपर्यंत पसरलेल्या लक्षावधी हिंदू स्त्री पुरुषांना टिपूच्या सैनिक पथकांच्या आणि गावगण्णा मुस्लिम स्त्री पुरुषांच्या ह्या एखाद्या वणव्याप्रमाणे अकस्मात भडकत चाललेल्या हिंदू भ्रष्टीकरणाच्या उठावामुळे त्राहिभगवान करून सोडले. सर्व जातीच्या पंथांच्या शतावधी हिंदू स्त्री पुरुषांनी टिपूच्या ह्या सशस्त्र आक्रमणास तोंड देणे अशक्य होऊन मुस्लिम सैन्याचे तावडीत सापडण्याचे आधीच धर्मरक्षणार्थ कृष्णा, तुंगभद्रेसारख्या मोठमोठ्या नद्यातून मुलालेकरांसह उड्या घेऊन जीव दिले. शतावधी हिंदू स्त्री पुरुष आगीत उड्या घेऊन भस्मसात झाले, पण बाटून मुसलमान झाले नाहीत. टिपूची उन्मत्त घोषणा, आपल्या त्या राक्षसी अत्याचाराच्या विजयी आक्रमणाच्या आणि त्यामुळे निसहाय्य हिंदूच्या उडालेल्या दुर्दशेच्या आनंदाने नि उन्मादाने फुगून जाऊन टिपूने भर दरबारात एकदा मोठ्या आढ्यातेने स्वतःच घोषणा केली की काफर हिंदूच्या सामुदायिक मुस्लिमीकरणाच्या ह्या माझ्या सशस्त्र आक्रमणास अपेक्षाहूनही अधिक यश आलेले आहे. एके दिवशी तर 24 तासाच्या आत माझ्या राज्यात 50,000 हिंदूंना बाटवले गेले. पूर्वीच्या कोणत्याही मुस्लिम सुलतानाला असले महत्कृत्य करवले नसेल, पण इस्लामच्या प्रचाराचे आणि काफरांच्या उच्छेदाचे ते महात्कृत्य अल्लाच्या कृपेने मी आज करू शकलो आहे. आपले हिंदू काफरांच्या उच्छेदाचे हे महत्कृत्य शक्य तितक्या नेटाने नि त्वरेने पार पाडण्यासाठी त्या धर्मोन्नत टिपूने आततायी क्रौर्यात इतर मुस्लिम सैनिकांसही मागे टाकणाऱ्या अशा एका नवीन सैन्याचीही उभारणी केली. मुस्लिमांतील कडवे असे शेकडो तरुण निवडून टिपू सुलतानाने हे आपले विशिष्ट सैन्य उभारले होते. त्या सैन्यास तो आपल्या मुलांचे सैन्य म्हणून लाडीकपणाने संबोधी. हिंदू स्त्री पुरुषांना बळाने बाटवण्यात, हिंदूची लुटालूट करण्यात, त्यांची घरेदारे जाळून टाकण्यात आणि विरोध करतील तर त्यांचा अनन्वित छळ करून त्यांना सरसकट कापून काढण्यात ह्या सुलतानाच्या लाडक्या सैन्यातले जे तरणेबांड मुस्लिम सैनिक विशेष पराक्रम करतील, त्यांना प्रत्येकी त्याचे पारितोषिक म्हणून ठिकठिकाणी पाडाव केलेल्या सहस्रावधी हिंदू स्त्रियातील तरुण नि सुंदर मुली निवडून यथारुची वाटून देण्यात येत. टिपू सुलतानाच्या ह्या इस्लामी प्रचारामुळे नि पराक्रमामुळे हिंदुस्थानातील सारे इस्लामी जगत कृतज्ञ भावनेने भारावून गेले. त्याला सुलतान गाझी इस्लामचा कर्मवीर ह्या पदव्या मुसलमानांकडून देण्यात आल्या. हिंदुस्थानातच नव्हे तर थेट तुर्कस्तानातील मुसलमानी खलिफांकडूनही त्याला ती मान्यता मिळाली. अर्थात हिंदू धर्मीयांवर त्याने चालवलेल्या धर्मोन्मादी अत्याचारांमध्ये सारे मुस्लिम जगत अशा रीतीने भागीदारी झाले होते. विशेषतः कर्नाटक ते त्रावणकोर पर्यंतच्या मुस्लिम समाजाने सामुदायिकपणे त्याच्या त्या अत्याचारात प्रत्यक्ष भाग घेतलेला होता. तो मुस्लिम समाज तर स्त्री पुरुषांसुद्धा हिंदूंच्या दृष्टीने तरी टिपूसारख्या दंडनीय ठरला होता. इकडे पुण्यात टिपूचे हिंदूच्या सामुदायिक नि बलपूर्वक मुस्लिमीकरणाचे हे अत्याचारी अभियान मोहीम जेव्हा चालू झाले, तेव्हाच तिकडील हिंदू समाजात उडालेल्या हल्लकल्लोळाचे आर्तनिनाद ऐकून हिंदू धर्म संरक्षणाचे ब्रीद धारण केलेल्या मराठी साम्राज्याच्या राजधानीत पुण्यात क्रोधाची लाट उसळली आणि ह्या म्हैसूरच्या नव्या महिषासुराचे पारिपत्य करण्यासाठी त्याच्यावर चढाई करून जाण्याचा मराठ्यांचा राजधुरंधरांनी निश्चय केला. पेशव्यांचे मुख्य श्रीकरणाधिप फडणीस नाना ह्यांनी दक्षिणेतील हाताशी असलेल्या सर्व मराठी सरदारांना निरनिराळ्या बाजूंनी टिपूच्या राज्यावर ससैन्य चालून जाण्याची आज्ञा दिली.
मराठ्यांचे सैन्य आपल्या राज्यावर चालून येत आहेत ही बातमी समजताच टिपू नुसता चवताळून गेला. मराठी मुख्य प्रदेशापासून तुटक अंतरावर असलेली मराठ्यांची नरगुंद आणि कित्तूर ही जी दोन लहान संस्थाने त्याच्या राज्याला अगदी लहान होती, त्यांच्यावरच टिपूने त्यांना मराठ्याच्या मुख्य सैन्याचे सहाय्य येण्याच्या आधीच एकटे गाठण्यासाठी द्वेषाने चाल केली. टिपू सर्व हिंदूंचा तर द्वेष करीत असे, पण त्यातही हिंदू समाजात स्वत्वाचा आणि हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान संचरवून त्यांना मुस्लिमांविरुद्ध चेतवण्याचे कामी जो वर्ग अग्रेसर असे, त्या ब्राह्मण वर्गावर तो सुलतान टिपू विशेषच जळफळत असे. इतरांपेक्षा ब्राह्मणांचा छळ करण्यात त्याने क्रौर्याची सीमा गाठावी. इतिहासचार्य सर देसाई सुद्धा लिहितात, ब्राह्मण्स वेअर साइनेड आउट फॉर स्पेशल इंडिग्निटी बाय टिपू. नरगुंदचे आणि कित्तूरचे संस्थानिक हे दोघेही ब्राह्मणच होते. त्यातही तत्काल शरण येण्याची टिपूने केलेली मागणी त्या दोघांनीही तिरस्काराने झिडकारून टाकली होती. त्यामुळे अधिकच चिडलेल्या टिपूने प्रथम नरगुंदवर आपल्या प्रबळ सैन्यासह चाल केली. संस्थानिक भावेही शक्य ती विरोचित निकराने लढले, परंतु पुण्याहून येणारे सहाय्य वेळीच न आल्याने त्या संस्थांच्या छोट्याशा सैन्याचा पडाव टिपू सहज करू शकला. नरगुंद नगर पडताच टिपू ससैन्य जाळपोळ आणि लूटमार करीत जो आत शिरला तो सरळ राजवाड्यात घुसला. तेथे त्याने संस्थानिक भावे आणि त्यांचे झुंजार कारभारी पेठे ह्या दोघांना पकडून बेड्या ठोकविल्या. त्यांच्या सर्व संबंधांचा असह्य छळ केला. त्यांच्या अंतःपुरात शिरून तेथील सर्व राजस्त्रियांची टिपूने जी विटंबना केली नी त्यांच्या मुस्लिम हस्तकांकडून करवली ती वर्णवत नाही. त्या स्त्रियांतील ज्या तरुण त्या मुलींना प्रथम क्रूरपणे छळीत शेवटी त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. राजस्त्रियांतील जी अत्यंत सुंदर तरुणी होती तिला टिपूने स्वतःच्या जनानखान्यात बंद केले नी जाताना तिला आपल्या राजधानीत घेऊन गेला. आपल्या सोनालेकीची ही अमानुष विटंबना तिच्या डोळ्यादेखत चाललेली पाहून पेठ्याच्या वृद्ध मातेचे हृदय यातनांनी फुटून गेले आणि ती तेथेच गतप्राण झाली. टिपूच्या सैन्यानेही साऱ्या नरगुंद नगरात हिंदू स्त्री पुरुषांची करवेल तितकी तशीच विटंबना केली. हिंदूतील लिंगायत वर्गासारख्या धनिकांच्या वाड्यावर पासून तो सामान्य हिंदू नागरिकाच्या घराघरापर्यंत मनसोक्त लूट केली. त्याच्या घरादारांना आगी लावून आणि शतावधी निवडक हिंदू स्त्री पुरुषांना आणि सैनिकांना पाडाव करून बंदिवान करून त्यांना जाताना टिपू आपल्या समवेत घेऊन गेला. नरगुंदचा असा पाडाव करून टिपू त्या कित्तूरच्या दुसऱ्या लढत राहिलेल्या छोट्याशा हिंदू संस्थानावर तुटून पडला. कित्तूरच्या त्या संस्थानाचीही नरगुंदप्रमाणेच त्याने धूळधाण केली. संस्थानिकावर, त्याच्या कुटुंबियावर आणि त्या संगरातील सर्व हिंदू स्त्री पुरुषांवर टिपूने स्वतः आणि आपल्या सैन्याकरवी नरगुंदला जे राक्षसी अत्याचार त्याने तेथील हिंदूवर केले होते तसेच अत्याचार कित्तूरलाही त्याने केले आणि करविले. एवढ्या अवधीत मराठ्यांची मुख्य सैन्य कर्नाटकात टिपूने जिंकलेल्या प्रदेशास नी ठाण्यास परत जिंकीत झपाट्याने पुढे घुसत होती. इथे प्रत्यक्ष संबंध नसलेल्या त्या युद्धातील इतर घटना सोडून देऊन इतके सांगणे पुरे आहे की शेवटी सरदार पटवर्धन फडके, बेहेरे, होळकर, भोसले प्रभृती मराठी सेनानायकांनी टिपूच्या ठिकठिकाणच्या मुस्लिम सैन्यांना झोडपीत सारा कर्नाटक त्याचे हातून छिनून घेऊन टिपूला म्हैसूरपर्यंत रेटीत पक्क्या कोंडीत घेतले. त्याचवेळी टिपूच्या भयंकर अडचणीची ही संधी साधून इंग्रजी टिपूवर चालून आलेले होते. मराठ्यांच्या खड्गाचे वार जसजसे त्या टिपू सुलतानाच्या सैतानी मुस्लिम धर्मोन्मादाच्या पाठी सपासप बसू लागले तसतशी त्या सैतानाचीही तो मुस्लिम धर्मोन्माद उतरू लागला.
टिपूचा दम उखडून गेला आणि कोण आश्चर्य, तोच हिंदू धर्म द्वेष्टा टिपू हिंदू देव देवतांचा भजनी गाऊ लागला.